बघा, खूप दिवसांपासून आपण रिझल्टची वाट पाहत होतो आणि राज्यसेवेचा आत्ताच आपला रिझल्ट लागला आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला त्या ठिकाणी फॉरेस्टचा जो काही रिझल्ट आहे तो आयोगाने या ठिकाणी लावलेला आहे. आता बघा, बरेच सारे विद्यार्थी वगैरे आहेत राज्यसेवेचा निकाल लागल्यापासून किंवा आता इव्हन आता सुद्धा खूप सारे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करत होते. तर त्याच्यामध्ये आता जर आपण विचार केला तर आपला फॉरेस्टचा जो काही निकाल लागलाय, ठीक आहे, आणि आता जी काही आपली मेन्सची परीक्षा असणार आहे, जवळपास किती 60 दिवसांनी आपली मेन्सची परीक्षा असणार आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये किती दिवस आहे? जवळपास 60 दिवस त्या ठिकाणी आपल्याकडं असणार आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे, हे जे काही आपले बॅचचे विद्यार्थी वगैरे असतील त्यांच्यासाठी पण आहे आणि सोबतच जे काही इतर विद्यार्थी वगैरे असतील, ठीक आहे, ज्यांनी बॅच जॉईन नसेल केलेली किंवा प्रिपरेशन स्टार्ट केलेलं असेल किंवा प्रिपरेशन स्टार्ट करायचं असेल, ठीक आहे, म्हणजे आता कट ऑफ मध्ये बसेल की नाही बसेल, थोडंसं त्या ठिकाणी शंका वगैरे होती विद्यार्थ्यांना. तर आता कदाचित रिझल्ट लागल्यानंतर, ठीक आहे, कन्फ्युजन असेल की इव्हन राज्यसेवेला पण तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट असेल किंवा फॉरेस्टला पण रिझल्ट असेल. इव्हन बरेच सारे विद्यार्थी आहेत की कंबाईन वगैरे पण करतायत, ठीक आहे. मग आता कुठेतरी इकडं याला पण आपले जे काही फॉरेस्टची एक्झाम आहे याला पण बसलेत, ठीक आहे. तर बरेच सारे विद्यार्थी आहेत, सगळेच जे की आता मेन्स परीक्षेला आहेत, ठीक आहे. सगळ्यांनाच वाटतंय की मी जर स्टडी स्टार्ट केला, नव्याने स्टडी स्टार्ट केला, तर त्या ठिकाणी 60 दिवसात स्टडी होईल का? आणि त्यातले त्यात जे काही ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट त्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी हा आज आपण या ठिकाणी 60 दिवसांचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे त्या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. आता पहिली एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची, बघा, कट ऑफ या ठिकाणी आज लागलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, कदाचित हा जो काही कट ऑफ आहे ह्याच्यामध्ये किती जवळपास 112.50 या ठिकाणी जे काही ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे, ठीक आहे, तो या ठिकाणी लागलाय. आणि इतर कॅटेगरीचा जो काही जनरल कट ऑफ वगैरे असेल, ठीक आहे, इथं एससीचा वगैरे जर आपण बघितलं तर 111चा लागलाय, ठीक आहे. एसटीचा जनरल बघितलं तर 101चा लागलाय, ठीक आहे. डीटीएचा जर बघितलं तर 112.50 लागलाय, सेम ॲज ओपन जनरल, ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीबी जनरल वगैरे बघितलं तर सेम, ठीक आहे. एसबीसी बघितलं तर सेम आहे, ठीक आहे. म्हणजे नेहमीप्रमाणेच या ठिकाणी जे एससी एसटी वगैरे असेल किंवा बाकीचे जे काही रिझर्वेशन वगैरे असतील, आपल्याला माहिती आहे एक जो काही जनरली जो काही गॅप असतो मार्गांमध्ये, डिफरन्स असतो, तेवढा डिफरन्स सगळीकडे आहे आणि सेम त्या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे, ठीक आहे. आता आपण जे काही प्रिडिक्शन वगैरे केले होते, एक साधारणतः त्या ठिकाणी किंवा त्या दरम्यान त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे लागलेला आहे. असं वाटत होतं की याच्यापेक्षा थोडासा अजून कट ऑफ वगैरे खाली येईल, 110च्या खाली वगैरे कट ऑफ त्या ठिकाणी येईल असं वाटत होतं ओपन जनरलचा. बट त्या ठिकाणी 1-2 किंवा 2.5 मार्कांनी त्या ठिकाणी जास्त कट ऑफ लागलाय असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही, ठीक आहे. आता बघा, जवळपास मेन्सला किती मुलं घेतले त्यांनी? 2378 त्या ठिकाणी मुलं क्वालिफाय झालेले आहेत आणि आपल्या ज्या काही जागा होत्या त्या जागा जवळपास 144 होता, ठीक आहे. आणि या ठिकाणी 16चा रेशो त्या ठिकाणी घेतलेला आहे, ठीक आहे. मेन्स साठी त्यांनी एका जागेसाठी 16चा रेशो त्या ठिकाणी घेतलेला आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, जे विद्यार्थी कट ऑफ मध्ये बसले असेल, बरेच सारे विद्यार्थी होते की 0.50 मार्क असेल किंवा 1-2 मार्कांनी त्यांचा रिझल्ट आता सध्या गेलेला आहे, ठीक आहे. असे विद्यार्थी वगैरे जे असतील त्यांनी आता समोरच आपली लगेचच प्री एक्झामिनेशन वगैरे आहे किंवा आपण त्या ठिकाणी म्हणजे कंबाईनला वगैरे जर स्कोर वगैरे असेल तर तुम्ही तिकडे पण शिफ्ट होऊ शकता. बट मला असं वाटतं की प्लॅन करा तुम्ही थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनची, जर तुम्ही पहिल्यापासून तयारी वगैरे करताय तर पुढे पण भरपूर सारे डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आता येणार आहे किंवा आपला तो पॅटर्नच त्या ठिकाणी झालेला आहे. मला एकंदरीत वाटतं की तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनची जर रेग्युलर त्या ठिकाणी तयारी वगैरे ठेवली तर त्याचं येणाऱ्या कालामध्ये भरपूर सारा त्याचा बेनिफिट वगैरे होईल. आता ठीक आहे, तर याच्यामध्ये अजून एक नवीन थोडीशी गोष्ट वाटते बघा, आपण जनरल बाकी रिझल्ट मध्ये वगैरे बघत नाही. तर या ठिकाणी बघा, फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएट, ठीक आहे, इथं बघा फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएट, फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएट यांचा जो काही कट ऑफ आहे तो 58.50 लागलाय, ठीक आहे. इथं एससी कॅटेगरी वगैरे असेल तर 45.50, ठीक आहे. तर बाबा हे फॉरेस्ट सायन्स ग्रॅज्युएट हे असं का, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल, ठीक आहे. आता पण मला एक विद्यार्थी भेटला होता आणि कॉल वगैरे पण आले होते, तर हे काय नेमकी मध्ये, तर बघा
फॉरेस्ट सायन्स किंवा फॉरेस्ट्री मधून ज्यांची डिग्री झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना ह्या एक्झामिनेशन मध्ये स्पेशल रिझर्वेशन आहे. ठीक आहे, आता एक्झॅक्ट मला आठवत नाही, जवळपास 5 ते 10%, ठीक आहे, आय थिंक 5 किंवा 10%, याच्यापेक्षा जास्त नाही, 5 ते 10% या ठिकाणी काय त्यांना रिझर्वेशन आहे, म्हणजे 5 किंवा 10%, मला एक्झॅक्ट आठवत नाही 5% की 10%. तर हे रिझर्वेशन फॉरेस्ट ग्रॅज्युएटला फॉरेस्ट्री मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे सेपरेट या ठिकाणी त्यांचा कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, आता एकंदरीत जर 144 जर जागा आपण बघितल्या तर त्या ठिकाणी एवढा काही मॅटर होणार नाही. एक त्यांना समजा जर 5चं रिझर्वेशन वगैरे जर असेल तर त्या ठिकाणी एक 6-7 त्या ठिकाणी जागा त्यांच्या असू शकतात, आणि जर 10चं रिझर्वेशन वगैरे असेल तर म्हणजे 5-7च्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांच्या जागा असू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळं हे एक नवीन थोडीशी गोष्ट वाटते. तर ही ह्या फॉरेस्ट ग्रॅज्युएट जे आहेत त्यांना त्या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आता हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर आता थोडस मी या ठिकाणी डिस्कस करल की आपले जे काही बॅचचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, बॅचच्या विद्यार्थ्यांसंदर्भात मी थोडस एक 5 मिनिटं या ठिकाणी बोला. बघा, आपला जो काही ऍग्रिकल्चर, ठीक आहे, आणि बॉटनी, ठीक आहे, हा जो काय आता आपला ऑनगोईंग सिलेबस चालू आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास आपल्याला 80% त्या ठिकाणी ऍग्रीचा सिलेबस आणि जवळपास 70 ते 80% सिलेबस या ठिकाणी बॉटनीचा कव्हर झालाय असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे लेक्चर्स, ठीक आहे, लेक्चर्स या ठिकाणी 70 म्हणजे नियर अबाउट 80% त्या ठिकाणी सिलेबस आपला कम्प्लीट झालेला आहे. आता ऍग्रिकल्चर मध्ये जर बघितलं तर लेक्चर्स मध्ये आपल्याला बघा जो काही आपला एंटोचा, ठीक आहे, एंटो त्यात आणि इकडे मेजर इकॉनॉमिक्स, ठीक आहे, इकॉनॉमिक्स हा जो काही पार्ट आहे हा पार्ट आपला या ठिकाणी राहिलेला आहे, आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये हा पार्ट आपला कम्प्लीट त्या ठिकाणी होईल. सोबतच एंटो त्यात आणि इकॉनॉमिक्स, ठीक आहे, ह्याच्या ज्या काही नोट्स वगैरे सुद्धा राहिलेल्या आहेत ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स येऊन जातील. त्याच्यानंतर बॉटनीचा जो काही पार्ट आहे, ठीक आहे, क्रिप्टोग्रामचा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला आज भेटून जाईल. त्याच्यानंतर 3 टॉपिकच्या नोट्स आपल्या राहतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक्स आहे, ठीक आहे, फॅनोग्राम्स वगैरे आहे, आणि देन आपला जो काही प्लांट युटिलिटीचा पार्ट वगैरे आहे अँड इट्स एक्सप्लॉयटेशन, हा जो काही पार्ट आहे प्लांट युटिलिटी वगैरे, ठीक आहे, प्लांट ओरिजिन वगैरे त्याच्यामध्ये आहे. हा जो काही पार्ट आपला राहिलेला आहे, हे जे काही लेक्चर्स असतील, नोट्स असतील. आता बघा, आपण टेस्ट सिरीज पण त्या ठिकाणी प्लॅन केलेली आहे. तर आता येणाऱ्या संडेला जी काही आपली टेस्ट आहे 8 मार्च साठी, त्या टेस्टच्या आधी म्हणजे त्या टेस्टला आपल्याला जो काही सिलेबस आहे आणि त्याच्यापैकी जो सिलेबस आहे त्याच्यापैकी इकॉनॉमिक्सचा पार्ट आपला राहिलेला आहे. तर ह्याचे नोट्स आणि ह्याचे लेक्चर्स त्या 2 दिवसामध्ये होईल, म्हणजे तुम्हाला ती नोट्स वगैरे जी आहे ती टेस्टला पण यूज करायला होईल, आणि सोबतच त्या ठिकाणी जो काही लेक्चर्स वगैरे असणार आहे ते सुद्धा आपले सॅटर्डे पर्यंत लेक्चर सुद्धा त्याचे होतील. म्हणजे जो काही 100% सिलेबस असणार आहे, ठीक आहे, इव्हन त्याच्यामध्ये सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा सुद्धा एक छोटासा टॉपिक वगैरे राहिलेला आहे, म्हणजे तो सगळा सिलेबस त्या ठिकाणी आपला ह्या संडे पर्यंत कव्हर होईल. म्हणजे फर्स्ट टेस्टला जो सिलेबस आहे तो आपला 100% त्या ठिकाणी कम्प्लीट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बॉटनीचा जो बघा, आता हा संडे गेल्यानंतर पुढचा संडे, ठीक आहे, पुढच्या संडे पर्यंत ऍग्रिकल्चरचा जो काही रिमेनिंग पार्ट आहे टीचिंगचा प्लस नोट्स द्यायचा, ठीक आहे, तो पण त्या ठिकाणी कम्प्लीट होईल, आणि सोबतच बॉटनीचा जो पार्ट त्या ठिकाणी राहिलेला आहे, ठीक आहे, टीचिंगचा आणि प्लस आपल्या नोट्स वगैरे द्यायचा, तो सगळा पार्ट 15 मार्च पर्यंत, ठीक आहे, 15 मार्च पर्यंत, ठीक आहे, 15 मार्च पर्यंत सगळा सिलेबस आपला ऍग्री प्लस बॉटनी त्या ठिकाणी कम्प्लीट आपला होईल. मग त्या ठिकाणी जर आपण जर विचार केला तर तिथून पुढे एक्झामला किती दिवस राहतात, जवळपास 1.5 महिना, म्हणजे जवळपास 50 दिवस आपल्याकडे राहतात. ठीक आहे, 50 दिवस आपल्याकडे एक्झाम म्हणजे एक्झामला राहतील, कारण की आपली जी काही एक्झाम आहे ती आपली 5 मे पासून सुरू होते फॉरेस्टची. ठीक आहे, 5 मे पासून त्या ठिकाणी सुरू होते. तर मग 15 मार्च पर्यंत नोट्स वगैरे असतील, लेक्चर्स वगैरे असतील, ठीक आहे, हे सगळं आपलं तोपर्यंत कव्हर होईल. आणि टेस्ट सिरीजचा पण प्लॅन केलेला आहे. नंतर एक त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी कशी राहील, तर जे काय आपले लेक्चर, जे काय आपल्या टेस्ट त्या ठिकाणी सेक्शनल टेस्ट अरेंज केलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही आता सिलेबस त्या ठिकाणी टार्गेट करा आणि तो सिलेबस कम्प्लीट करून टेस्ट द्या. प्लस नेक्स्ट टेस्टला असला जो काही सिलेबस असणार आहे तो त्या ठिकाणी टार्गेट करायचे आणि आपण त्या ठिकाणी टेस्ट द्यायचे. ठीक आहे, हे बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी होतं.
आता आपण कंटिन्यू आपल्या टॉपिककडे येऊया. बघा, आता भरपूर सारे विद्यार्थी आहेत की राज्यसेवा करू, कारण की भरपूर सारे विद्यार्थी का कंबाईनला सुद्धा चांगला स्कोर आहे, राज्यसेवेला सुद्धा चांगला स्कोर आहे, बट त्या ठिकाणी भीती आहे फॉरेस्टला त्या ठिकाणी त्यांचा सिलेबस वगैरे जो आहे 60 दिवसात तो होईल का. ठीक आहे, असे भरपूर सारे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करतात. ते एक जेन्युइनली मला या ठिकाणी वाटतं. बघा, जर आपण जर विचार केला, ठीक आहे, जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर राज्यसेवा जर आपण बघितली, ठीक आहे, राज्यसेवा त्या ठिकाणी जर आपण बघितली तर राज्यसेवेला बघा जवळपास 30 दिवस राहिलेले आहेत. ठीक आहे, राज्यसेवेला 30 दिवस पण नाही राहिले, बट ठीक आहे आपण 30 दिवस पकडूया, 25 दिवस जरी पकडले त्या ठिकाणी तरी चालतील. ठीक आहे, 25 दिवस जवळपास राहिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला 9 सब्जेक्टचा त्या ठिकाणी स्टडी करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जर फॉरेस्टला आपण बघितलं, ठीक आहे, फॉरेस्ट आणि इकडं राज्यसेवा, फॉरेस्टला जर आपण बघितलं तर जवळपास किती 60 दिवस या ठिकाणी आपले राहिले. ठीक आहे, आणि 60 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, 2 सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. आता मला असं वाटतं जर तुमचा व्यवस्थित त्या ठिकाणी स्टडी वगैरे असेल, ठीक आहे, व्यवस्थित स्टडी असेल, राज्यसेवा जर करायची व्यवस्थित स्टडी असेल किंवा प्रिव्हियस काही तुमचा युपीएससीचा वगैरे असेल ऑप्शनलचा स्टडी वगैरे किंवा लास्ट इयर पासून जेव्हापासून डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन झाली तेव्हापासून राज्यसेवेचा स्टडी वगैरे करताय तर ठीक आहे. मला असं वाटतं की जर तुम्ही राज्यसेवेचा स्टडी केला किंवा टार्गेट केली तर ओके राहील. बट फारच नवीन असेल किंवा राज्यसेवेचं काहीच तुम्हाला माहित नसेल तर त्या ठिकाणी मला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी फॉरेस्ट त्या ठिकाणी जर टार्गेट केली तर राज्यसेवेपेक्षा फॉरेस्टचा जो काही सिलेबस आहे, कारण की फॉरेस्टला तुम्हाला जवळपास 60 दिवस आहेत. ठीक आहे, आणि 60 दिवसामध्ये तुम्हाला 2 विषयांचा अभ्यास करणं त्या ठिकाणी सोपं जाईल आणि हा सिलेबस सुद्धा कव्हर होईल. आता जर आपण प्रिव्हियस एक्झामिनेशन वगैरे जर बघितल्या टेक्निकल त्याच्यामध्ये बघा फॉरेस्ट एफएसओ वगैरे जर बघितली, त्याच्यानंतर परत आपली ऍग्री एमपीसी वगैरे जर बघितली, ठीक आहे, ऍग्री एमपीसी वगैरे जर बघितली तर एफएसओ आणि ऍग्री एमपीसी, एफएसओ ला सुद्धा असे भरपूर सारे पोरं आहेत की जे फार कमी दिवसामध्ये अभ्यास करून रिझल्ट लागल्यानंतर पण त्या ठिकाणी अभ्यास करून पोस्ट सुद्धा मिळवलेली आहे आणि सोबत इंटरव्ह्यू पर्यंत सुद्धा भरपूर सारे विद्यार्थी गेलेले आहेत. कारण की एफएसओचा आणि हा फॉरेस्टचा सिलेबस जवळपास सेम होता. म्हणजे जर आपण बघितलं सिलेबस जर आपण बघितलं त्या ठिकाणी तर दोन्ही याचा जवळपास सेम सिलेबस होता. आणि ऍग्री एमपीसीचा सुद्धा जर आपण बघितला आता ह्या 2024च्या ज्या काही जागा होत्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये जवळपास 13 पेजेसचा सिलेबस होता आणि भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत. जर रिझल्टचा जर आपण बघितला तर ऍग्रीचा रिझल्ट हा जवळपास 37 दिवस आधी लागला होता. ठीक आहे, 37 दिवस मेन्स एक्झामच्या आधी 37 दिवस हा रिझल्ट त्या ठिकाणी लागला होता. भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत आणि फायनल पोस्ट सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेली आहे. ठीक आहे, आता भरपूर बघा आता जर आपण रिझल्ट नंतर बघितलं तर खूप सारे विद्यार्थी होते की बाबा एवढं कसं पॉसिबल आहे 10 दिवसात 15 दिवसात 30 दिवसात अभ्यास वगैरे करून कसं मुलं पोस्ट वगैरे घेऊ शकतात. ठीक आहे, आता हा पार्ट वेगळा आहे ऍक्च्युली. ठीक आहे, त्याच्यावर बोलणं त्याच्यावर संयुक्त राहणार नाही. बट काही असे सुद्धा विद्यार्थी वगैरे असतील की 1 महिना 2 महिने अभ्यास करून त्या ठिकाणी पोस्ट मिळवलेली असेल. ठीक आहे, कारण की एक बेसिक विद्यार्थ्यांचं काही चांगलं वगैरे असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते त्या गोष्टी पॉसिबल वगैरे होतात. बट तुम्ही मला असं वाटतं की फारच फ्रेशर असेल, ठीक आहे, आपण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी स्टडी चालू केलेला आहे त्यांच्या संदर्भात पण बोलणार आहे. ठीक आहे, बट आजपासून आपल्याला कट ऑफ लागलाय, कट ऑफ मध्ये बसलोय, आजपासून आपल्याला स्टडी करायची म्हणजे जवळपास 60 दिवस आपल्याकडे आहे. ठीक आहे, 60 दिवस आहे आणि 60 दिवसात आपल्याला जो काही आपला ऍग्रिकल्चर असेल, ठीक आहे, प्लस बॉटनी असेल, ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल या दोन्ही विषयांची स्टडी करायची. तर त्या ठिकाणी पॉसिबल होईल का? तर मला असं वाटतं जर तुमचा वेगळा काही प्लॅन नसेल आणि जर तुमचं प्रायोरिटीनं जर तुम्हाला फॉरेस्टच करायचं असेल तर तुमचा 60 डेज मध्ये, ठीक आहे, 60 डेज मध्ये सुद्धा तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो. कारण की ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल जे घेणारे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल ज्या विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं बेनिफिट वगैरे आहे. ठीक आहे, मी फक्त ह्या 2 विषयांचं बोलतोय. ठीक आहे, कारण की बाकीचे सुद्धा समजा आता बॉटनी आणि झुलॉजी वगैरे जरी आपण घेतला तर तिथं सुद्धा त्या विद्यार्थ्यांना बेनिफिट आहे. कारण की भरपूर सारे टॉपिक वगैरे आहेत त्या ठिकाणी ओव्हरलॅप वगैरे होतात. ठीक आहे, म्हणजे फक्त एक आपण या ठिकाणी ऍग्रिकल्चर आणि बॉटनीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात बोलूया. आता बघू जो काही सिलेबस आहे आपला बाबा 60 डेज मध्ये ऍग्री बॉटनीचा सिलेबस कसा कव्हर होईल ते एक थोडक्यात आपण बघूया. बघा आता बॉटनीमध्ये जर आपण बघितलं तर हा इकोलॉजीचा पार्ट आहे. ठीक आहे, हा इकोलॉजीचा जो पार्ट आहे हा
ऑल पार्ट त्या ठिकाणी तुमचा त्याच्यामध्ये कव्हर होतोय. ठीक आहे, ऑल पार्ट आपण जर बघितलं तर बॉटनीमध्ये सुद्धा हा इकोलॉजीचा पार्ट आहे आणि हा हा इकोलॉजीचा पार्ट हा पूर्णपणे तुमचा बॉटनीमध्ये कव्हर होतोय. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ह्यो सेल, ठीक आहे, हा सेल थिअरी वगैरे असेल, हा सेल बायोलॉजी मधला जेनेटिक्स मध्ये हा पार्ट कव्हर होतोय. ठीक आहे, म्हणजे ऍग्री आणि बॉटनी जर तुमचा आहे, ऍग्री प्लस बॉटनी तुमचा जर आहे, तर हा जो काही मी तुम्हाला या ठिकाणी पार्ट दाखवते, हा पार्ट तुम्हाला बॉटनी मध्ये करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये हा पार्ट केलाय तर बॉटनी मध्ये तुम्हाला करायची गरज नाही, आणि बॉटनी मध्ये जर तुम्ही करताय तर हा पार्ट इकडे करायची गरज नाही. इव्हन हा सुद्धा बराचसा पार्ट यातला ओव्हरलॅप आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यात बॉटनी ऑप्शनल मध्ये थोडेफार टॉपिक वेगळे आहेत, ते तुम्ही यातले करू शकता. त्याच्यानंतर बघा इथं प्लांट ब्रीडिंगचा पार्ट आहे. ठीक आहे, प्लांट ब्रीडिंगचा पार्ट आहे, फिजिओलॉजीचा पार्ट आहे. ठीक आहे, हा जवळपास कम्प्लीट त्या ठिकाणी ओव्हरलॅप होते. कम्प्लीट बॉटनी ऍग्रिकल्चर ऑप्शनल मधला जो काही बॉटनीचा पार्ट आहे हा 100% जवळपास त्या ठिकाणी ओव्हरलॅप होतोय. ठीक आहे, त्यानंतर आपण इकडे जर बघितलं तर आता बघा हा सिलेबस आहे. हा सिलेबस तुम्ही डायरेक्ट ऍग्रिकल्चर, कारण की आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून स्टडी केलाय, ठीक आहे, त्यांनी पहिल्यापासून स्टडी केलाय, सेपरेट वाचलाय, काही प्रॉब्लेम नाही. बट आता 60 डेज मध्ये 60 दिवसामध्ये कसा सिलेबस आपल्याला उरकवता येईल आणि कसं प्रिपरेशन सोपं होईल त्या संदर्भात आपण या ठिकाणी डिस्कस करत आहे. म्हणजे हा सिलेबस तुम्ही या ठिकाणी काट जरी मारली आणि वाटलं तुम्हाला वेळ वगैरे आहे किंवा करायला पाहिजे, याच्यातला थोडंफार आपण त्या ठिकाणी सिलेबस वगैरे बघून ह्याच्यामध्ये 1-2 पॉईंट तुम्हाला सेपरेट दिसतील. बट या ठिकाणी जर 60 दिवसामध्ये तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे किंवा भीती वाटत आहे आणि लास्टला जर पार्ट त्या ठिकाणी जर वेळ आपल्याला उरला तर आपण याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये सुद्धा. बट सध्या स्थितीला ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल आहे, तर ह्या सिलेबसवर तुम्ही काट सुद्धा मारू शकता. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी काट मारली तरी त्या ठिकाणी काही हरकत नाही. ठीक आहे, कारण की परत हा इकोलॉजीचा पार्ट, ठीक आहे, हा इकोलॉजीचा पार्ट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काट त्याच्यावर मारू शकता. हा सगळा पार्ट जवळपास तुमचा जो काय आपला बॉटनी ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये हा क्लिअर होऊन जातोय. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक सोपं मला या ठिकाणी सांगायचंय. इथे बघा तुम्हाला एक लाईन दिली आहे, जे काय आपले पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहे, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ऑफ इम्पॉर्टंट सिरियल पल्सेस, ऑइल सीड्स वगैरे असेल, शुगर कमर्शियल क्रॉप्स. ठीक आहे, खरीप रब्बी सीझन. ठीक आहे, आता हा जो काय पार्ट आहे ह्याच्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लाईन मारली, लाईन म्हणजे खोडून टाकला तरी जमल, कारण की जे काही ऍग्रिकल्चरचे पोरं वगैरे आहेत त्यांना बऱ्यापैकी ह्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस माहित आहे. ठीक आहे, मग त्या ठिकाणी ह्याचा अभ्यास प्लस या ठिकाणी हॉर्टिकल्चरचा पार्ट आहे. ठीक आहे, हॉर्टिकल्चरचा पार्ट आहे, याच्यावर सुद्धा तुम्ही काट मारू शकता. आणि ह्याच्यावरून आता इथं बघा प्रिझर्वेशन ऑफ इम्पॉर्टंट फ्रुट्स व्हेजिटेबल प्रोडक्ट्स, मग प्रिझर्वेशन संदर्भात एक शॉर्ट त्या ठिकाणी जाम जेली वगैरे असेल, ठीक आहे, प्रिझर्वेशन वगैरे असेल, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस फॅक्टर्स वगैरे असतील, त्या बेसिक गोष्टी या ठिकाणी करायच्या. म्हणजे हा जो काय पार्ट आहे तुमचा म्हणजे ऍग्रिकल्चर क्रॉप्स. ठीक आहे, ऍग्रिकल्चर क्रॉप्स म्हणजेच ऍग्रोनॉमिक क्रॉप. ठीक आहे, ऍग्रोनॉमिक क्रॉप असेल, हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील, पेस्ट असेल, ठीक आहे, पेस्ट असेल, डिसीज असेल. ठीक आहे, हे जे काही पार्ट आहे हे सगळे तुम्ही चार्ट मधून करू शकता. इथं सुद्धा इन्सेक्ट पेस्ट असेल, ठीक आहे, परत इथं प्रिन्सिपलचा वेगवेगळा फंडामेंटल वगैरे पार्ट आहे, प्रिन्सिपलचा पार्ट वगैरे आहे, हा तुम्ही करा. बट जे डिसीज असेल, पेस्ट असतील, ठीक आहे, ऍग्रोनॉमिक क्रॉप असेल त्याचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वगैरे असेल, हॉर्टिकल्चर क्रॉप वगैरे असेल त्याचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वगैरे असेल, हा सुद्धा पार्ट तुमचा अगदी 10-20 चे 20 जे काही पेजेस असतील, ठीक आहे, 10-20 पेजेस असतील चार्टचे, ते चार्ट जरी तुम्ही केले तरी मोर दॅन सफिशियंट होतील. का आपण 60 डेजचा प्लॅन करत आहे. ठीक आहे, तुमच्याकडे खूप वेळ असेल आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही तिकडे जाऊ पण शकता. लास्ट इयरला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोकोनट वर क्वेश्चन विचारलेला आहे, ऍग्री एमपीसी ला सुद्धा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वरच क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. मग पॉसिबिलिटी आपली आता सुद्धा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वर क्वेश्चन आपल्याला विचारू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही चार्ट थेरॉटिकली न वाचता ती चार्ट मध्ये सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा इकोलॉजीचा पार्ट गेला, हा बॉटनीचा पूर्ण पार्ट गेला. ठीक आहे, इथं बघा आता तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी बघा मेजर क्रॉपिंग पॅटर्न वगैरे असेल, वीड असेल, याच्यामध्ये सॉइल सायन्स वगैरे असेल, ठीक आहे, इथं ड्रायलँड आहे, वॉटरशेडचा पार्ट वगैरे आहे, ठीक आहे, इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, इरिगेशनचा पार्ट वगैरे आहे आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचा पार्ट वगैरे आहे. मेजर म्हणजे परफेक्ट तुम्हाला एवढाच करावा लागेल. म्हणजे जवळपास हा टॉपिक
आता या ठिकाणी हा ओव्हरलॅप झालेला पार्ट प्लस हा तुम्ही याला शॉर्टकट मारू शकता. ठीक आहे, हा जो काही पार्ट आहे याच्यामध्ये शॉर्टकट थोडासा मारता येईल तुम्हाला. असा जवळपास तुमचा आपण असं या ठिकाणी कन्सिडर करू शकतो की ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये तुम्हाला फक्त 50% त्या ठिकाणी तुमचा जो काय सिलेबस आहे तो कव्हर करायचा आहे. ठीक आहे, कारण की 50% सिलेबस तुमचा झालेला आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. मग या ठिकाणी इकडे जर तुम्ही हा सिलेबस कट करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला जो काही रिमेनिंग पार्ट आहे बॉटनी ऑप्शनलचा, तर हा थोडासा तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल करावा लागेल. ठीक आहे, जर तुम्ही मला तर वाटतंय आता जो आपण बॉटनीचा पार्ट बघितला तो ऍग्रिकल्चर मधून आपण स्किप करायला पाहिजे आणि बॉटनी मधून तो डिटेल करायला पाहिजे. आता बॉटनी मध्ये जरी आपण बघितलं तर याच्यामधला जवळपास 40 ते 50% पार्ट हा खूप सिंपल आहे, खूप सोपा पार्ट आहे. ठीक आहे, सोपा पार्ट आहे. तो कसा बघा, आता हा सेल बायोलॉजी या ठिकाणी दिलाय, बट सेल बायोलॉजी मध्ये प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल हा टॉपिक खूप सिंपल आहे. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये जवळपास मोर दॅन 50% सिलेबस हा तुम्हाला फक्त त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, जे सेल ऑर्गेनेल्स आहेत. ठीक आहे, ते ऑर्गेनेल्स त्या ठिकाणी डिटेल विचारलेले आहे. त्याच्यानंतर मिओसिस मायटोसिस वगैरे हे बऱ्यापैकी हा सिंपल पार्ट आहे. म्हणजेच ह्या टॉपिक मध्ये तुमचा जवळपास 50% पार्ट त्या ठिकाणी खूपच सिंपल आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर बघा हे मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी हा सुद्धा खूप सोपा या ठिकाणी पार्ट आहे. आणि इथं जर आपण बघितलं इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस, ठीक आहे, हे जे काही डिसीज आहे हे सगळे आपले ऍग्रिकल्चर मधून ओव्हरलॅप होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्रिप्टोगॅम्स हा जो काही पार्ट आहे, ठीक आहे, हा पार्ट फक्त त्या ठिकाणी एक जवळपास 40 ते 50 पेजेसचा पार्ट होईल मॅक्स. ठीक आहे, 40 ते 50 पेजेसचा या ठिकाणी पार्ट होईल. त्याच्यानंतर बघा तो फेनोग्राम्स, ठीक आहे, हा पार्ट यामध्ये थोडासा मेजर आहे आणि ऍग्रीच्या पोरांना थोडासा हा नवीन सुद्धा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडासा हा तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर इकॉलॉजी अँड प्लांट जिओग्राफी परत एकदा सिंपल पार्ट. ठीक आहे, एकदा जरी तुम्ही रिडिंग वगैरे केली तरी त्या ठिकाणी तुम्हाला हा पार्ट त्या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री हा सुद्धा सिंपल पार्ट आहे. जर ऍग्रिकल्चर मधून तुम्ही स्किप केलाय तर हा तुम्ही डिटेल करायला पाहिजे, कारण की ऍग्रिकल्चर मधला सगळा पार्ट या ठिकाणी ओव्हरलॅप होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इकडे जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी वगैरे आहे, हा सुद्धा थोडासा टफ पार्ट आहे. ठीक आहे, हा सुद्धा तुम्ही प्रायोरिटीने या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंगचा इझी पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे. ठीक आहे, हा स्टॅटिस्टिक्सचा पार्ट जवळपास 15 पेजेसची या ठिकाणी 15 ते 20 पेजेसची नोट्स वगैरे होईल. त्याच्यामुळे हा पण या ठिकाणी सिंपल आहे. त्याच्यानंतर मॉर्फोजेनेसिस, ठीक आहे, हा बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, हा खूप सिंपल पार्ट आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर हा सुद्धा तुम्ही शॉर्टली कव्हर करू शकता. त्याच्यानंतर प्लांट युटिलिटी अँड इट्स एक्सप्लॉयटेशन हे सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे आहेत. ठीक आहे, ह्याच्यातलं त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे, आता मी एक थोडक्यात तुम्हाला सांगितलं की जर ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल असेल, ठीक आहे, आता बाकीचा सिलेबस किंवा बाकीच्या ऑप्शनल बद्दल आपण या ठिकाणी बोलत नाही, बट हे जर 2 ऑप्शनल तुमचे असतील तर या ठिकाणी ऍग्रिकल्चरचा फक्त 50%च तुम्हाला स्टडी करायचा आहे असं तुम्ही त्या ठिकाणी एक कन्सिडर करू शकता. आता एक दुसरी एक गोष्ट बघा, हा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे किंवा आपण जेवढं बोलतो तेवढं सिंपल पण नाही. ठीक आहे, आता बघा त्या ठिकाणी जर तुम्हाला हा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमची शॉर्ट नोट्स आता बनवणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे का? आता पहिल्यापासून अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे, बट आतापासून नोट्स केव्हा काढायचे आणि त्याच्यावर रिडिंग केव्हा करायचे? बघा याच्यातले जे सिंपल पॉईंट आहेत, ठीक आहे, हे सिंपल पॉईंट आहेत, हे तुम्ही नोट्स काढायचे स्किप जरी केले, ठीक आहे, फक्त त्याचे इंग्लिश वगैरे जरी बाजूला काढले, फक्त इंग्लिश बाजूला काढा सोप्या सब्जेक्टची. आणि कारण की याच्यामध्ये जर तुम्हाला डिटेल क्वेश्चन जरी विचारला तर तुम्ही ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन पण करू शकता. असे टॉपिक तुम्ही त्या ठिकाणी सेपरेट करा आणि असे टॉपिक जे की हार्ड आहेत, खूप त्याच्यावर आपल्याला पाठांतर वगैरे लागणार आहेत, असे टॉपिक वगैरे जे असतील त्याच्या तुम्ही थोड्याशा डिटेलमध्ये जरी नोट्स काढल्या तरी हरकत नाही. आता बघा जर आपण या ठिकाणी बघितलं तर जो काय आपला सिलेबस आहे, ठीक आहे, आता ऍग्रिकल्चर मधला जो काही सिलेबस आहे जर तुम्ही टार्गेट जर ठेवलं तर बघा आता आपली जी काही टेस्ट सिरीज वगैरे लॉन्च झालेली आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही शेड्यूल करू शकता. ठीक आहे, आता आपण त्या ठिकाणी मार्च जर बघितला, ठीक आहे, मार्च आणि या ठिकाणी पूर्ण एप्रिल आणि मे तर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेलंच नाही, कारण की फर्स्ट वीक मध्येच आपली एक्झाम आहे. आता मार्च मध्ये आपण काय केलेलं आहे, 2 ऍग्रीच्या फुल सेक्शनल टेस्ट आणि 2 त्या ठिकाणी आपण बॉटनीच्या त्या ठिकाणी सेक्शनल टेस्ट ठेवलेल्या आहेत.
म्हणजे मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे असे सिलेबस वगैरे हे केलं किंवा स्टडी त्या पद्धतीने जर केला तर हा जो काही मार्च मध्ये आहे, मार्च मध्ये जर 2-2 टेस्ट आहेत ह्या 15-15 दिवसांनी होणाऱ्या, त्या जर तुम्ही टार्गेट केल्या तर त्या ठिकाणी तुमचा सिलेबस कव्हर व्हायला खूप सारी हेल्प होऊ शकते. ठीक आहे. हा एक एप्रिलचा पार्ट जर आपण बघितला तर याच्यामध्ये आपण फुल लेंथ टेस्ट ठेवलेली आहे. आता बघा, बॅच जॉईन करायची किंवा नाही करायची हा पार्ट तुमचा झाला, कारण की तुम्हाला म्हणजे तुमचं जे काय अभ्यास वगैरे असेल, तुमची वैयक्तिक स्ट्रॅटेजी वगैरे असेल, वैयक्तिक प्लॅन वगैरे असेल, अकॉर्डिंग टू तसा विचार तुम्ही करू शकता. बट मला काय वाटतं की आपली टेस्ट असेल किंवा कोणती पण टेस्ट असेल तर ती एक ऍटलिस्ट तुम्ही टेस्ट त्या ठिकाणी फॉलो केली पाहिजे. ती फॉलो का केली पाहिजे? कारण की तुम्हाला एक टार्गेट त्या ठिकाणी सेट होईल आणि पहिली गोष्ट अँसर रायटिंग पण तुमच्या सोबत त्या ठिकाणी चालू राहील. आता जे काही 60 डेज फक्त 6 दिवसांचा कालावधी राहिला, अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अँसर रायटिंग डेली करायला पाहिजे का? तर माझं स्पष्ट मत आहे, जी तुम्ही टेस्ट त्या ठिकाणी फॉलो करणार आहे ती जी टेस्ट असणार आहे ती तुम्ही जर फॉलो केली तर मला वाटतं, कारण की 15 दिवस तुम्ही जर अभ्यास करताय किंवा 8 दिवस अभ्यास करताय आणि नेक्स्ट जे आठवड्यामध्ये टेस्ट वगैरे तुम्ही देणार आहे तर त्या टेस्टमध्ये तुम्ही म्हणजे टेस्ट तुम्ही कंपल्सरी द्या का? कारण की जी तुम्ही डायरेक्ट फायनल पेपर मध्ये चूक करणार आहात, बरेच सारे विद्यार्थी मी पहिल्यापासून बघतो की टेस्टची प्रॅक्टिस वगैरे करत नाही आणि मग डायरेक्ट त्या ठिकाणी एक्झामला जातात आणि डायरेक्ट जी चूक होणार आहे पहिल्या टेस्टला जी चूक होणार आहे ती डायरेक्ट फायनल पेपर मध्ये करतात. म्हणजे टेस्ट दिल्यानं काय होईल, जो तुम्ही स्टडी वगैरे केलेला आहे तो रिकॉल वगैरे होतोय का? जो स्टडी केलाय तोच त्या ठिकाणी ऍक्च्युअली येते का? म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी असतील त्या सगळ्या कळल. टाइम मॅनेजमेंट एक सगळ्यात महत्वाचं आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन मध्ये. मग ऍटलीस्ट तुम्ही या वातावरणाकरता प्रॅक्टिस करता टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केल्या पाहिजे. ठीक आहे. आणि एक टेस्ट तुम्ही जर त्या ठिकाणी फॉलो केल्या तर त्या ठिकाणी काय राहील, तुम्हाला त्या ठिकाणी एक टार्गेट सुद्धा राहील. ठीक आहे. आता बघा, हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये आपलं काय प्लॅन आहे, तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्या फुल लेंथ टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच आठवड्याला त्या ठिकाणी पूर्ण जो काही सिलेबस असणार आहे तोच त्या ठिकाणी आपला सिलेबस टेस्टसाठी असणार आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला म्हणजे 4 बॉटनीच्या आणि 4 ऍग्रिकल्चरच्या टेस्ट आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तशा पद्धतीने जर तुम्ही सगळा सिलेबस टार्गेट केला तर त्या ठिकाणी 100% तुमचा सिलेबस फुल लेंथ टेस्ट मधून सुद्धा कव्हर होईल. ठीक आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे समजा 8 दिवस टाइम आहे. आता समजा आपण सेक्शनल टेस्टचा जरी विचार केला, सेक्शनल टेस्ट मध्ये मी तुम्हाला जे सिंपल विषय सांगितले, ठीक आहे, सिंपल विषयाला तुमचा कमी वेळ जाणार आहे. मग जे तुम्हाला हा टॉपिक वगैरे वाटताय तर त्याच्यासाठी तुम्ही थोडासा जास्त वेळ द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता जे काही बॅचचे विद्यार्थी वगैरे असतील, आता सिलेबस आपला 15 मार्च पर्यंत सगळा कंप्लीट होईल. ठीक आहे. 15 मार्च पर्यंत सगळा सिलेबस कंप्लीट होईल. त्याच्यानंतर काय राहणार आहे, त्याच्यानंतर बघा जे काही आता ऍग्रिकल्चर मधला पॉईंट आहे किंवा ऍग्रिकल्चरचा सिलेबस आहे किंवा बॉटनी मधला सिलेबस आहे, समजा इथं प्लांट ब्रीडिंग मधला पार्ट आहे. प्लांट ब्रीडिंग मध्ये कारण की मला ऍटलिस्ट मला जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो की कोणता पण सिलेबस असू द्या, ऍग्रिकल्चरचा असू द्या किंवा बॉटनीचा असू द्या, ठीक आहे, हे सगळे सिलेबस मधले पॉईंट सगळेच इम्पॉर्टंट आहे असं नाही. याच्यातले काही पॉईंटच त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झामिनेशन मध्ये त्यावेळेस म्हणजे त्या पॉईंटवर काय होत असतं, त्या ठिकाणी वारंवार क्वेश्चन विचारले जातात. मग बॉटनीचे जे टीचर असतील, ठीक आहे, ऍग्रीचे जे टीचर असतील, ठीक आहे, त्या सिलेबस मधला त्या सिलेबस मधले कोणते पॉईंट आहेत जे की खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे समजा आता या ठिकाणी ब्रीडिंगचा पार्ट जो आहे, ठीक आहे, ह्या ब्रीडिंगच्या सिलेबस मध्ये त्याच्यामध्ये असे काही टॉपिक्स आहेत तर त्याच्यावर 100% क्वेश्चन येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. म्हणजे 99% त्या ठिकाणी क्वेश्चन येऊ शकतो. असे प्रत्येक पॉईंट मध्ये काही टॉपिक्स आहेत. ठीक आहे. म्हणजे काही सिलेबसच्या काही लाईन आहेत. म्हणजे तिथं आपण 100% विचार केलाच पाहिजे, 100% त्याचा स्टडी केलाच पाहिजे असा. याच्यामधला काही पॉईंट असे आहेत का त्याच्याकडे थोडंसं तुम्ही दुर्लक्ष जरी केलं तरी त्या ठिकाणी जमू शकतं. मग ही जी स्ट्रॅटेजी आहे ही एक स्ट्रॅटेजी ज्यांना की बाबा खरंच खूप म्हणजे लोड येते सिलेबस वगैरे कम्प्लीट करायला, असे सुद्धा विद्यार्थी जे आहेत, ठीक आहे, तर त्या ठिकाणी नाहीच होते अशी जर परिस्थिती असेल किंवा ऍग्रीचं किंवा म्हणजे ऍग्री किंवा बॉटनीचं पहिल्यापासून बॅकग्राऊंड नाहीये, आता पहिल्यांदाच ऍग्रिकल्चर असेल बॉटनी वगैरे असेल करतायत आणि 60 दिवसात त्या ठिकाणी स्टडी वगैरे करायचा आहे, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी अशी ही एक स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. कारण की ऍग्री एमपीसी ला असेल, ठीक आहे, ऍग्री एमपीसी ची ज्यावेळेस बॅच होती सोबत एफएसओ ची वगैरे जी बॅच होती, लास्टला आम्ही ही स्ट्रॅटेजी अप्लाय करतो. इव्हन फ्रेशर मुलं असतील, नवीन अभ्यास स्टार्ट करणारे असतील किंवा नंतर जे विद्यार्थी पहिल्यापासून बॅच करणारे विद्यार्थी वगैरे असतील, ठीक आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांकरता आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी जो काही सिलेबस आहे आणि त्याच्यातले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे
ते इम्पॉर्टंट पॉईंट आपण काय करणार आहे, हायलाईट करून देणार आहे. म्हणजे तुम्ही सगळा अभ्यास करायचाच आहे, त्याबद्दल दुमत नाही, बट जे अंडरलाईन करून दिलेले सिलेबसचे टॉपिक असणार आहे ते तुम्ही प्रायोरिटीनं करायचे. ठीक आहे, कारण की त्या टॉपिकला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स असतं. सेमिस्टरच्या एक्झामिनेशन असेल, युपीसीच्या एक्झामिनेशन वगैरे असेल, डिस्क्रिप्टिव्हच्या वारंवार त्याच्यावर क्वेश्चन वगैरे विचारले गेलेत. असे इम्पॉर्टंट पॉईंट ऍग्रीचे असेल, बॉटनीचे असेल, ते तुम्हाला हायलाईट वगैरे आपण करून देणार आहोत. ठीक आहे, 15 मार्च नंतरचा प्लॅन. त्यामुळं एक थोडस ही एक पण स्ट्रॅटेजी तुम्ही त्या ठिकाणी स्टडीची ठेवू शकता. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर टेस्टचा वगैरे पार्ट जो आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. ठीक आहे, एक अशी एक स्ट्रॅटेजी ठेवू शकता. अजून याच्यामध्ये बघा, बरेच सारे विद्यार्थी शॉर्ट नोट्सला वगैरे डिमांड करतात. ठीक आहे, शॉर्ट नोट्स वगैरे जे असेल, काही आता बॅच जॉईन वगैरे केलेले विद्यार्थी वगैरे आहेत. ठीक आहे, तर त्यांनी शॉर्ट नोट्स वगैरे काढलेल्या आहेत, काढल्या असतील किंवा असेल तर त्या थोड्याशा मिळवून वगैरे द्या अशी डिमांड वगैरे करतात मुलं. तर त्या गोष्टी प्रॅक्टिकली इझी नाहीत किंवा म्हणजे त्या गोष्टी मी करू शकत नाही, कारण की विद्यार्थी पहिल्यापासून मेहनत वगैरे करत असतात आणि त्यांनी त्यांची नोट्स वगैरे काय केलेली असते, प्रिपेअर केलेली असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ती एक सेल्फ विद्यार्थ्यांची प्रॉपर्टी आहे आणि एवढं इझिली ह्या गोष्टी कोण कोणाला देणार नाहीत. त्याच्यामुळं ती गोष्ट एक शॉर्ट नोट्सची डिमांड वगैरे असेल तर ती प्लीज करू नका. म्हणजे बॅचच्या विद्यार्थ्यांनी काढलेली नोट्स आम्हाला प्रोव्हाइड करा असे विद्यार्थी मागणी वगैरे करतात, तर त्या गोष्टी पॉसिबल होणार नाहीत. तर ठीक आहे, अशा पद्धतीने ऍग्रिकल्चरचा असेल, बॉटनीचा असेल, सिलेबस वगैरे तुम्ही टार्गेट करू शकता. आणि मला वाटतं जर ऍग्रिकल्चर असेल, बॉटनी वगैरे असेल, ह्या गोष्टी एफएसओ वगैरे असेल, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर मला वाटतं की 60 दिवस म्हणजे तसं जर विचार केला तर खूप दिवस आपल्याकडे आहे. सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्ट्रॅटेजी केली, त्या ठिकाणी जर प्लॅन वगैरे जे असतील ते फॉलो वगैरे केले, तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. त्याच्यामध्ये 60 डेज मध्ये अजून एक तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी शॉर्ट नोट्सला मी परत एकदा सांगतो, शॉर्ट नोट्स तुम्ही जे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत किंवा लक्षात राहत नाहीत अशाच पॉईंटची त्या ठिकाणी नोट्स काढा. आता जर आपण याच्यामध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सिलेबसमध्ये जर बघितलं आपण, ठीक आहे, याच्यामध्ये जर आपल्याला सॉइल टाईप्स आहे, ठीक आहे, सॉइल टाईप समजा जनरल सॉइलचे टाईप्स कोणते इंडियामध्ये हे जनरली ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी त्याची नोट्स काढून उपयोग नाही. ठीक आहे, समजा ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्राचे असेल, सगळे ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आपल्याला धडधड पाठ आहे, मग त्याची नोट्स उगत काढण्यात अर्थ नाही. असेच पॉईंट त्या ठिकाणी काढा तर जे तुम्हाला लक्षात राहत नाहीये, ठीक आहे, किंवा तुम्हाला फारच नवीन टॉपिक आहे, अशाच पॉईंटची त्या ठिकाणी तुम्ही नोट्स काढा. आणि फार ज्या ठिकाणी तुम्ही इंग्लिश वगैरे कराल त्या ठिकाणी फक्त काय करत चला, त्या ठिकाणी जे काही कीवर्ड्स असतील त्याच्यामधले ते कीवर्ड्स वगैरे त्या ठिकाणी फक्त नोट डाऊन वगैरे करत जायचं. कारण की नोट्स का काढणं आवश्यक आहे, ऍटलिस्ट जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच याची. कारण की ज्यावेळेस तुम्ही फायनल पेपरला जाल, ठीक आहे, एक दिवस मध्ये म्हणजे आज आणि उद्या अशा पद्धतीने पेपर आहे त्या ठिकाणी, तर एक नाईट तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. त्या एक नाईट मध्ये तुमची जी काही नोट्स वगैरे असणार आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी रिव्हिजन झाली पाहिजे. याच्याकरता जे काही इम्पॉर्टंट अवघड असे टॉपिक वगैरे तुम्हाला जात असतील त्या टॉपिकची तुम्ही नोट्स त्या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि मला वाटतं मी जे काही टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहे तर ते टॉपिकची तुम्ही नोट्स वगैरे पण त्या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे, आता भरपूर सारे विद्यार्थी बॅचला वगैरे पण इन्क्वायरी वगैरे करतात. ठीक आहे, तर जे काही नवीन विद्यार्थी वगैरे असतील त्यांच्याकरता बॅच वगैरे सुद्धा अवेलेबल आहे. आणि मला एक या ठिकाणी तुम्हाला सांगायला पण आवडेल, ठीक आहे, की जी काय बघा आपण जर बघितलं तर बॉटनी, बऱ्यापैकी बॉटनीची पोरांना गरज वाटते. तर बॉटनी ऑप्शनल हा जो काही सब्जेक्ट आहे जवळपास आता 75 लेक्चर्स त्या ठिकाणी सरांनी घेतलेले आहेत. ठीक आहे, 75 लेक्चर्स त्या ठिकाणी आपले झालेले आहेत आणि अजून याच्यामध्ये बाकीचे लेक्चर्स ऍड होऊन जवळपास 15 लेक्चर याच्यामध्ये ऍड होतील आणि जवळपास 90च्या आसपास सगळे लेक्चर्स होतील. आणि ऍव्हरेज जर ड्युरेशन बघितलं आपण या लेक्चर्सचं 1.5 ते 2 आवर पर्यंत त्या ठिकाणी काय लेक्चरचं ड्युरेशन आहे. आता बघा मी तुम्हाला सिलेबस सांगितला होता, तर सिलेबस मध्ये हे 90 जे लेक्चर आहे याच्यातला जवळपास 50% पार्ट तुम्ही इझी धरला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त 45 लेक्चरच बघण्याची त्या ठिकाणी गरज आहे. ठीक आहे, 45 लेक्चरच त्या ठिकाणी तुम्हाला बघण्याची गरज आहे. ठीक आहे, मग 45 लेक्चर जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये तुमचे हे लेक्चर सगळे डेली तुम्ही 3-3, 4-4 जर लेक्चर बघितले, ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचे जवळपास 20 ते 25 दिवसामध्ये तुमचं हे लेक्चर्स वगैरे बघून होतील. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता नोट्स कधी वाचायच्या, तर त्या ठिकाणी बघा नोट्स ज्या आहेत जे टीचर आपले सिद्धार्थ डावकर सर आहेत टीचिंग मध्येच, ठीक आहे, लेक्चर मध्येच तुम्हाला त्या ठिकाणी सरांनी शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी प्रिपेअर करून दिलेली आहे.
म्हणजे लेक्चर सोबतच तुमची नोट्स पण तयार होणार आहे आणि सोबतच त्या ठिकाणी जे काही फर्स्ट रीडिंग वगैरे असेल ती सुद्धा होणार आहे. मग आता ही जे काही तुमची शॉर्ट नोट्स तयार होईल, आपलं जे काही प्रिंटेड बुकलेट वगैरे असेल, ठीक आहे, त्या बुकलेट मधून तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन वगैरे याच्यामध्ये करू शकता. म्हणजे लेक्चर सोबतच तुमची त्या ठिकाणी नोट्स सुद्धा तयार होणार आहे आणि सोबतच जे काही रिव्हिजन लेक्चर वगैरे असतील, सॉरी रिव्हिजन किंवा जे काही लेक्चरचा पार्ट वगैरे असणार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कम्प्लीट होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक थोडस तुम्ही लेक्चर वगैरे सुद्धा पॉसिबल आहेत. जर तुम्हाला ही बॅच वगैरे जर जॉईन करायची असेल तर तुम्ही इथं प्रत्येक स्लाइडवर नंबर वगैरे दिलेला आहे, ह्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. ठीक आहे, इव्हन आता हा एक पार्ट झाला बॅचचा, ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनलचा. आपण त्या ठिकाणी बॅच वगैरे आपली ऑनगोईंग आहे आणि आपले आबासाहेब कवडे सर वगैरे जे असतील ते ऍज अ अँसर रायटिंग मेंटरशिप म्हणून वर्क करत आहे. त्याच्यानंतर आपण फॉरेस्टची जी काही टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, यामध्ये आबासाहेब कवडे सर त्या ठिकाणी मेजर इव्हॉल्युशनचा पार्ट करतील, कव्हर करतील आणि सिद्धार्थ दावकर सर असेल, मी असेल, इव्हन आबासाहेब कवडे सर वगैरे असेल, जे ओव्हरऑल पेपर डिझायनिंग वगैरे असेल, ठीक आहे, क्वेश्चन आन्सर वगैरे असेल, सोबतच मॉडेल आन्सर वगैरे असतील, ते सुद्धा तुम्हाला फुल लेंथचे भेटणार वगैरे आहे. तर एकंदरीत अशी टीम वगैरे आहे की आपली त्या ठिकाणी टेस्ट सिरीजचं वर्क करणार आहे. हे सेक्शनल टेस्टचं त्या ठिकाणी शेड्यूल आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ही जी काही पहिली टेस्ट आहे आपली फर्स्ट टेस्ट, ही किती 8 मार्चला त्या ठिकाणी होते, संडेला. ऍग्रिकल्चरची ही जी काही टेस्ट आहे त्याच्यासाठी हा खालचा सिलेबस आहे, कदाचित हा पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. तर ही टेस्ट जी आहे ही फर्स्ट टेस्ट ही सगळ्यांसाठी काय फ्री त्या ठिकाणी, ओपन टू ऑल. यासाठी तुम्हाला कोणती फी वगैरे त्या ठिकाणी पे करायची गरज नाहीये. ठीक आहे, त्यानंतर फुल लेंथ टेस्टचा असा या ठिकाणी प्लॅन वगैरे आहे. हा ऑलरेडी तुम्हाला मी एक सेपरेट लेक्चर वगैरे घेऊन पण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, पहिली टेस्ट वगैरे फ्री आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला की फ्रायडे पर्यंत याचं रजिस्ट्रेशन वगैरे आहे. रजिस्ट्रेशनची लिंक वगैरे असेल, कोर्सची लिंक वगैरे असेल, सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर माझ्या साईडचा जो काही पार्ट वगैरे होता तो मी या ठिकाणी कम्प्लीट केलाय. याच्यानंतर आपण थांबूया, बट त्याआधी तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, क्वेश्चन वगैरे असेल, ते या ठिकाणी आपण घेऊया. बॅचचे विद्यार्थी असेल, नॉन बॅचचे विद्यार्थी असेल, नवीन अभ्यास वगैरे स्टार्ट करणारे विद्यार्थी असेल, सगळेच विद्यार्थी जे आहेत त्यांनी या ठिकाणी कमेंट वगैरे करा. आपण बघूया काय तुमचे क्वेश्चन्स वगैरे आहेत